सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. जत तालुक्यात सुशिक्षित उमेदवारांची उमेदवारी नाकारल्याने खळबळ. पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यात राजकीय वातावरण तापले असून सुशिक्षित उमेदवारांची उमेदवारी नाकारल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर नाराजी व्यक्त होत असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. डॉक्टर अंकिता कोळेकर यांची उमेदवारी नाकारली. रामपूर खोजणवाडी पंचायत समिती मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या डॉक्टर अंकिता म्हाळप्पा कोळेकर PhD यांची उमेदवारी नाकारण्यात आल्याने समर्थकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. उच्च शिक्षण घेतलेल्या आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या डॉक्टर कोळेकर यांना संधी न मिळाल्याने गुणवत्तेपेक्षा इतर घटकांना प्राधान्य दिले जात आहे का, असा सवाल स्थानिक स्तरावर उपस्थित केला जात आहे. त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की ग्रामीण भागातील प्रश्नांवर अभ्यासपूर्ण दृष्टिकोन मांडणाऱ्या आणि महिला सक्षमीकरणासाठी कार्य करण्याची भूमिका असलेल्या उमेदवाराला नाकारल्याने सुशिक्षित तरुणांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कोळगिरीतील उमेदवारांनाही नकार. कोळगिरीतील मुचंडी पंचायत समिती व जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले राजाराम चमकेरी तसेच त्यांच्या अर्धांगिनी भाग्यश्री राजाराम चमकेरी यांची उमेदवारी नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे संबंधित कुटुंबाला मानसिक धक्का बसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की तालुक्यातील राजकारणापेक्षा कोणत्या दिशेने जात आहे याची खंत आहे. सुशिक्षित व प्रामाणिक उमेदवारांना सोपी संधी नाकारली जात असेल तर ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे. मात्र आम्ही पक्षनिष्ठा कायम ठेवत पुढेही जनतेसाठी काम करत राहू. राजकीय विश्लेषकांचे मत. तालुक्यातील काही राजकीय जाणकारांमते उमेदवारी नाकारण्यामागे स्थानिक राजकीय समीकरणे, गटबाजी किंवा आरक्षणाच्या निकषांचा परिणाम असू शकतो. अधिकृत कारण स्पष्ट न झाल्याने विविध तर्कवितर्कांना वाव मिळाला आहे. समर्थकांची भूमिका. दरम्यान संबंधित उमेदवारांच्या समर्थकांनी शांततेने आपली नाराजी व्यक्त करत पक्षश्रेष्ठींनी निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी केली आहे. सुशिक्षित व गुणवत्ताधारक उमेदवारांना संधी देणे आवश्यक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. पुढील दिशा काय? या घडामोडींमुळे जत तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात संबंधित उमेदवार किंवा त्यांच्या समर्थकांकडून कोणती भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तालुक्यातील निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेच्या प्राधान्य देण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत असून या प्रकरणामुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. नमस्कार. आजवार शनिवारी 24 जानेवारी 2026 रोजी श्री क्षेत्र कोळगिरी बाळमामा देवस्थान या ठिकाणी उपस्थित असलेले माझे गावकरी, पत्रकार मंडळी, मित्रमंडळी आणि खास करून आज वार शनिवार असल्यामुळं माझ्या कार्यकर्त्याला, माझ्या पक्षाला जय बजरंगबलीसारखं ताकद येऊ दे आणि बजरंगबलीला ताकद देऊ दे असं मी मनापासून इच्छा व्यक्त करून काही दोन गोष्टी बोलणार आहे. मी मुचंडी जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेसाठी पहिल्यांदा इच्छुक होतो, पण पक्षाने मला नंतर असं सांगितलं गेलं की तुम्हाला मुचंडी पंचायत समितीमध्ये तिकीट दिलं जाईल. पण मला तिथं सुद्धा डावलं गेलं. मुळात माझं इच्छाशक्ती जिल्हा परिषदला होतं. मी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे. गेली 20 वर्ष समाजसेवा करतोय, राजकारण करतोय. मला राजकारण केल्याशिवाय मनाला शांतीच मिळत नाही असं माझं पहिल्यापासून स्वभाव आहे. त्यामुळं माझं म्हणणं आहे की BJP आणि कार्यकर्त्यांना तुम्हाला किती अन्याय होते तुमच्यावर, पक्षाने किती करू दे, शेवटी भाजपा म्हणजे भारतीय जनता पक्ष हा एक आई वडिलाच्या रूपानं आज आमच्या देशामध्ये, जगामध्ये उभा आहे. त्यामुळं त्या पक्षाला त्रास होईल किंवा त्याची किंमत कमी होईल
किंवा मतदान कमी होईल कुठल्याही कार्यकर्त्यांना नेत्यांनी वागू नये ही माझं त्यांना नम्र विनंती आहे. माझ्यावर किती जरी अन्याय झाला असं वाटत असलं तरी मनाला, पण मी कधीच त्या गोष्टीचं निगेटिव्हिटीमध्ये रूपांतर करून पक्षाचं नुकसान होईल असं कुठलंच कार्य करणार नाही. त्यामुळं माझं एक नम्र आव्हान आहे सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना. मुच्चंडी जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून आज पक्षानं रमेश देवर्षी यांना निवडलेला आहे आणि मुच्चंडी पंचायत समितीमध्ये बेडगे वहिनींना निवडलेला आहे आणि तिकडं खोजारवाडी पंचायत समितीमध्ये बिराजदार वहिनींना निवडलेला आहे. त्यामुळं सर्व कार्यकर्त्यांनी वरून जिल्हा परिषदला रमेश देवर्षी यांना निवडून द्यावं आणि मुच्चंडी पंचायत समितीमध्ये बेडगे वहिनींना निवडून द्यावं आणि खोजारवाडी पंचायत समितीमध्ये बिराजदार वहिनींना निवडून द्यावं हे नम्र आव्हान आहे. ह्याचा एकच उद्देश आहे, एवढं तुम्हाला आव्हान करायचं. तुम्ही किती जरी आज नाराज झाला असला मला डावल्यामुळं, मी स्वतः नाराज नाही, त्यामुळे तुम्ही नाराज होऊ नका असं मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. का तुमच्या नाराजीमुळं आज एक रावणासारखा महाविकास आघाडी आज आपल्यासमोर उभा आहे. मग शेवटी रावण आले की लंका जळायची परिस्थिती येईल अशी होऊ शकते. त्यामुळे आज चुकून आज आमदार भेटलेल्या गोपीशेठ एक चांगल्या हनुमान रूपी असं मी समजतो. जत तालुक्याला त्यांचं वजन राखण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आणि आमच्या मित्र पक्षांनी जास्तीत जास्त कसं बीजेपीचे उमेदवार निवडून येतील असं प्रयत्न करावं. आणि दुसरी गोष्ट, काल माझं पितृ तुल्य असं व्यक्तिमत्व आळणी वहिनी आणि आळणी साहेब असल्यामुळं त्यांनाही माझा एक शब्द दिले. त्यांनी काय बी करून मुच्चंडी जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायती समिती सदस्य कसल्या पैसे निवडून आणल्याशिवाय तुला किंमत मिळणार नाही. म्हणजे मी असं समजतो किंमत मला नाही आहे, ती 16 गावात जी माझी बीजेपीचे कार्यकर्ते आहेत त्यांची ती किंमत आहे. त्यामुळे तुम्हाला किंमत देण्यासाठी ही तिन्ही उमेदवार प्रचंड बहुमतानं निवडून आणण्यासाठी प्रयत्न करून मला सुद्धा एक किंमत येईल, तुम्हाला बी किंमत येईल, पक्षाला बी किंमत येईल. आणि जे आज माझं स्वप्न आहे 16 गाव जी येतात मुच्चंडी जिल्हा परिषदेमध्ये हे मिनी इस्रायल करायचं जे मी सारखं वरून सांगतोय ते सुद्धा सत्यात उतरण्याच्या दिशेनं सुरुवात होईल. त्यामुळं जे आज माझं बाळूमामा देवस्थान जे ट्रस्ट आहे आणि ते राज प्रतिष्ठान आहे, जे मी ज्या कार्यकर्त्या शाळेसाठी असेल, देवस्थानासाठी असेल, जे वंचित घटक समाजामधील सर्व घटकासाठी माझं कार्य चालू राहणार आहे इथून पुढं. त्यामुळं माझी अर्धांगिनी भाग्यश्री चेमके सुद्धा आज मोलाचा वाटा राहणार आहे. त्यामुळे त्या सुद्धा पंचायती समितीला डावल्यामुळे ती सुद्धा सुरुवातीला थोडंफार नाराज होतं, पण पक्षाचे संस्कार आम्हाला चांगलं माहिती आहे बीजेपीचं, त्या संस्काराला अनुसरून आम्ही सुद्धा नवरा बायको दोघं इथून पुढे जे आयुष्य आमचं राहिले समाजासाठी पक्षासाठी वाहून घेतलेलं आहे. आम्ही कधीच आयुष्यात पक्ष बदलणार नाही भाजपा आणि आमची मालकी बी नाही बदलणार. तुम्ही सुद्धा कार्यकर्ते जसं आज प्रेम दाखवतात, जसं माझ्यावर दाखवत तसं पक्षावर दाखवत आहे, इथून पुढे तसं तुम्ही सुद्धा दाखवा. त्यामुळे आज भविष्यामध्ये जसं बीजेपी आज देशाला दिशादर्शनाचं काम केलेलं आहे तसं मुच्चंडी जिल्हा परिषदेमध्ये तिन्ही सीटा निवडून जर आणला तुम्ही सगळे मिळून तर जर तालुक्याला एक आदर्श उदाहरण होईल ह्याची जबाबदारी मी घेतो. त्यामुळे त्या अनुषंगानं काय गोष्टी जर चुका झाल्या असतील पण ते चुका आपल्या पोटात गिळून तिन्हीच्या तिन्ही उमेदवार निवडून द्यावं ही नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बाळूमामा, जय शिवराय, जय बसवेश्वर, जय भीम. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.